पराभवाच्या निकालानंतर बच्चू कडू पुन्हा सेवा कार्यात. रात्री 3 वाजता अपघातग्रस्तांच्या भेटीसाठी नागपूर रवाना. घटनेतील जखमींना दिला धीर. सेवा हाच आमचा धर्म हे ब्रीद घेऊन गेल्या 25 वर्षापासून बच्चू कडू रुग्णसेवेत गोरगरीब वंचित घटकांसाठी काम करीत त्यांच्यासाठी जमिनीवरची लढाई लढत आहे. शनिवारी विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि या निकालात बच्चू कडू यांचा पराभव झाला. मात्र पराभवाची चिंता न करता एका लढवय्या योद्ध्याप्रमाणे हसतमुखाने आपल्या सेवा कार्याला प्राधान्य देत काल रात्री अपघातात जखमी झालेल्या रुग्णांना भेटण्यासाठी मध्यरात्री तडक थेट नागपूर गाठले आणि रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली व त्यांना धीर दिला. राजकारणात जयपराजय चालतोच, मात्र शनिवारी लागलेल्या निकालाने सर्वांना धक्का बसला. राज्यातील असंख्य दिव्यांग, कामगार, शेतकरी, शेतमजुरांचा एकमेव हक्काचा आवाज असलेले बच्चू कडू यांना सुद्धा या पराभवाचा सामना करावा लागला. 4 वेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे बच्चू कडू यांचा पराभव झाल्यानंतर संपूर्ण राज्यातील कार्यकर्ते व चाहते दुःखी झाले. खुद्द बच्चू कडू यांना सुद्धा अविश्वसनीय होता. मात्र आपल्या पराभवाने खचून न जाता त्यांनी सर्वांना पुन्हा उठून उभे राहण्याचा व सेवा करण्याचा सल्ला दिला आहे. काल मध्यरात्री 1 वाजताच्या दरम्यान कोंढाळी नजीक अपघात झाल्याची बातमी बच्चू कडू यांना माहिती पडताच त्यांनी रात्री 3:30 वाजता आपल्या वाहनाने कोंढाळी गाठले. या घटनेत सोपान नितीन कोरडे व ऋषिकेश गावंडे यांचा जागीच मृत्यू झाला, तर अजिंक्य बाळासाहेब वाकोळे, ऋषिकेश खोंड हे दोघे जखमी झाले. बच्चू कडू यांनी आधी कोंढाळी येथील रुग्णालयात जाऊन डॉक्टरांची भेट घेतली, घटनेबाबत माहिती घेतली. यानंतर लगेच नागपूर येथील खासगी रुग्णालय गाठून दोन्ही जखमींची आस्थेने विचारपूस करून त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना धीर दिला. तसेच डॉक्टरांना भेटून विशेष लक्ष देण्याची विनंती केली.